अमरावती जिल्ह्यात उद्या मतदान होणार आहे। काल प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर 2672 मतदान केंद्रांवर साहित्य घेऊन पथकं रवाना झाली आहेत। मेळघाट हा अतिदुर्गम भाग असल्यानं काल 136 मतदान केंद्रांवर पथकं रवाना झाली। उद्या सकाळी 6 वाजता मॉकपोल करण्यात येईल आणि 7 वाजल्यापासून मतदान सुरू होईल। मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मेळघाटात 10,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। उद्या यवतमाळ वाशिम मतदारसंघात मतदान पार पडणार आहे। यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। या मतदारसंघात 19,22,000 मतदार आहेत। त्यांच्यासाठी एकूण 2,225 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत। यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे। वर्ध्यात उद्या होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू झाली आहे। मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनसह मतदानाचं साहित्य घेऊन कर्मचारी दाखल झालेत। या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी खास अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। नांदेड लोकसभेसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटप करून मतदान केंद्रांवर पाठवण्यात आलं। नांदेड लोकसभेसाठी एकूण 2,062 मतदान केंद्र आहेत, तर मतदान प्रक्रियेसाठी 10,000 कर्मचारी नियुक्त करण्यात आले। तसंच सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। बुलडाणा लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे। एकूण 1,962 केंद्रांवर मतदान पार पडणार आहे। उद्या 17,82,000 मतदार मतदानाचा हक्क बजावतील। मतदानाच्या प्रक्रियेसाठी यंत्रणा आता सज्ज झाली आहे। अकोल्यातही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू आहे। अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सांस्कृतिक भवनावर कर्मचारी आपल्या निवडणूक केंद्रांपर्यंत जाण्यासाठी एकत्र आलेत। अकोला जिल्ह्यात एकूण 2,056 मतदान केंद्र आहेत। यंदा 18,90,814 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। मतदानाच्या प्रक्रियेसाठी तब्बल 4,200 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले।